नमस्कार. आपण पाहत आहात राष्ट्र माझा लाईव्ह न्यूज. चाकूर तालुक्यातून एक हृदयस्पर्शी आणि प्रेरणादायी बातमी समोर आली आहे. पंढरपूरच्या आषाढी वारीसाठी पायी निघालेल्या वारकऱ्यांचे चाकूर पोलिसांनी प्रेमाने आणि सेवाभावाने स्वागत करत समाजासमोर माणुसकीचा आदर्श ठेवला आहे. पाहूया हा विशेष रिपोर्ट. वारकरी म्हणजे चालता बोलता विठ्ठल या भावनेतून चाकूर पोलीस स्टेशनच्या वतीने पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी पायी निघालेल्या वारकऱ्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. चाकूर शहरातून मार्गक्रमण करणाऱ्या दिंडीतील वारकऱ्यांसाठी पोलीस प्रशासनाने नाश्ता, गरम चहा, बिस्किटे आणि शुद्ध पिण्याच्या पाण्याची उत्तम व्यवस्था केली. कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी पार पाडणारे पोलीस अधिकारी यावेळी वारकऱ्यांच्या सेवेतही तितक्याच तत्परतेने सहभागी झाले. वारकरी संप्रदायाची परंपरा लाभलेले पोलीस निरीक्षक बालाजीराव भंडे यांनी सपत्नीक पालखीचे पूजन करून वारकऱ्यांचे स्वागत केले. विठ्ठल नामाच्या अखंड गजरात त्यांनी पालखीचे दर्शन घेत वारकऱ्यांसोबत सेवाभावाने सहभाग नोंदवत अध्यात्म आणि समाजसेवेचा सुंदर संगम घडवून आणला. या उपक्रमात पोलीस उपनिरीक्षक किरण रायझुबे, पोलीस उपनिरीक्षक सूर्यवंशी, पोलीस जमादार गोविंदराव बोडंगे तसेच पोलीस अंमलदार आरदवाड, अणदूरकर, पेद्देवाड, म्हेत्रे आणि दांडगे यांच्यासह अनेक पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. या सेवाभावी उपक्रमाला हॉटेल उमाटे बंधू यांनीही मोलाचे सहकार्य केले. त्यांच्या योगदानामुळे वारकऱ्यांची सेवा अधिक प्रभावीपणे पार पडली. आषाढी वारी ही महाराष्ट्राच्या संत परंपरेची, समतेची आणि भक्तीची ओळख आहे. अशा पवित्र वारीत चाकूर पोलिसांनी केलेला हा सेवाभावी उपक्रम केवळ पाहुणचारापुरता मर्यादित न राहता पोलीस आणि समाज यांच्यातील विश्वास, माणुसकी आणि आध्यात्मिक नातं अधिक दृढ करणारा ठरला. चाकूर पोलिसांचा हा आदर्श उपक्रम अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. या सेवाभावाबद्दल आपले मत काय? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि अशाच विश्वासार्ह बातम्यांसाठी राष्ट्र माझा लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. राष्ट्र माझा लाईव्ह न्यूजसाठी दयानंद वाघमारे, चाकूर, लातूर.